बायकोच्या दुखण्यानं रामा टिपुगडे रणजीत झाला होता. अनेक नामांकित वैद्यांनी आणि डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले होते. मी म्हणणाऱ्या डॉक्टरांना तिच्या दुखण्यानं हटवलं होतं. कुणाला निदानच करता येत नव्हतं. तिला काय होत होतं हेच कुणाला कळत नव्हतं. तशी ती बाई चांगली हिंडायची फिरायची, पोटभर 2 वेळ जेवायची आणि मध्येच आजार उपटायचा. 4 दिवस बरे गेले की लगेच 4 दिवस वाईट यायचे आणि चांगली हिंडती फिरती बाई लगेच अंथरूण धरून पडायची. यावर काय इलाज करावा हेच रामाला कळत नव्हतं. नावाजलेल्या वैद्यांना कळत नव्हतं, ते रामाला तरी काय कळणार. अनेक वैद्य पालथे घालूनही ती बाई काही बरी होईना. जवळपासच्या शहरातल्या सगळ्या डॉक्टरांचे इलाज झाले तरी गुण यायचं काही चिन्ह दिसेना. हे पाहून रामा कंटाळला. आता कुणाचं औषधच घ्यायचं नाही असा मनाची ताळा लावून तो लक्ष देईनासा झाला. याशिवाय तो तरी दुसरं काय करणार बिचारा. ज्यांनी जे नाव सांगितलं त्या सगळ्या डॉक्टरांची औषधं देऊन झाली होती. आता नशिबात जे असल ते भोगायचं असा विचार करून तो स्वस्थ राहिला. रामानं हातपाय टेकले, पण त्याची बायको अजून औषधे घेऊन दमली नव्हती. तिच्या सासऱ्यानं बक्कळ पैसा करून ठेवला होता आणि तो कसा खर्चावा हाच नाद तिला लागला होता. कोणत्या वाटेनं तो जाईल एवढंच ती बघत होती. आता तिच्या डोक्यात एक नवंच खूळ उठलं होतं. जवळपासच्या डॉक्टरांवरचा तिचा विश्वास उडाला होता. त्यामुळे लांबचा एखादा नामांकित डॉक्टर बघावा आणि त्यानं तरी गुण येतो का पाहावं असं तिच्या मनानं घेतलं होतं. तिचं मन पुणे मुंबई शहराकडे लागलं. एक दिवस सकाळी उठल्या उठल्या ती नवऱ्याला म्हणाली, कुलकर्ण्यांच्या ताई म्हणत होत्या की एकदा पुण्याला जाऊन या. पुण्याचं नाव काढल्यावर रामाच्या अंगावर काटाच उभा राहिला. मिरज, सांगली, सातारा, कोल्हापूर ही गावं निदान आपल्या आवाक्यातली तरी, पण पुणे म्हटल्यावर कुठच्या कुठं पल्ला गेला. तो न बोलता गप्पच राहिला. तशी ती पुन्हा म्हणाली, काय हो, काय म्हणते मी. कुलकर्ण्यांच्या ताई म्हणत होत्या की पुण्याला तरी जाऊन या जावा. तिची समजूत घालायचा प्रयत्न करत तो म्हणाला, अगं पर पुणे काय जवळ आहे वय. ती काय परड्यातली भाजी वाटली तुला. असल लांब, पर इकडं कोण येत नाही, मग तिकडं जाय नको. आज पुणे म्हणतीस, उद्या मुंबईला जाऊया म्हणशील. रामाच्या या बोलण्यानं तिलाही राग आला. ती फनकाऱ्यानंच म्हणाली, मग जायाची पाळी आल्यावर मुंबईला बी जायला पाहिजेच की. काय उपकार करता होय माझ्यावर. रामा काही उपकार करीत नव्हता. ही गोष्ट खरी होती. बायको म्हणजे हे सगळं करणं भागच असतं. त्यात उपकार कसला आलाय. संसाराच्या गाड्याची दोन्ही चाकं नीट असावीत ह्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेच की. उद्या एक चाक निकळून गाडा उलाटला तर निस्तरण्यापेक्षा हा खर्च वाईट नव्हता. पण तो खर्च अनाठायी होऊ नये एवढंच रामाचं म्हणणं होतं. ते पटवण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला, अगं उपकार नाही हे खरं आहे, पर इनाकारणी खर्चाचं तोंड का. अहो इनाकारणी खर्च कसा. नाहीतर काय, लोकांचं ऐकून आज पोतर काय कमी खर्च केलाय. एक सोडून 10 डागडर बैठलं. जे ह्या 10 जणांनी कळलं नाही ते पुण्याला कळणार आहे वय. लोक सांगणार आणि तू ऐकणार. तुम्हाला बायकोच नकोशी झाली या. अगत असती तर असं कशाला म्हटलं असता. रामानं कसानुसा चेहरा करून विचारलं, तू नको झालीस वय मला. असं कवा म्हटलं मी. म्हणाय कशाला पाहिजे, ते दिसतंयच की. काय दिसतंय तुला. काय दिसायचं. तुम्हाला बायकोच्या जीवापरीस पैसा लई प्यारा आहे. माझ्या पायी कशाला खर्च कराल तुम्ही. अगं मग आज पुतूर काय कमी ओतलाय होय पैसा. त्याचेच दात घशात घालत ती म्हणाली, मग ह्यात काय नवल केलं सा. बायको पाहिजे तर पैसा वताय नको. त्यो बी जवळ आहे म्हणून खर्च करायचा. नसता तर कोण तुम्हाला म्हटलं असतं खर्च करा म्हणून. हे तिचं म्हणणं अगदी बिनतोड होतं. जवळ पैसाच नसता तर हा प्रश्नच आला नसता. रामा 4 पैसे बाळगून होता हीच त्याची चूक होती. पुण्याला जाऊन गुण येवो ना येवो, पण जाऊन यायला काही हरकत नव्हती. गुण येणं हे परमेश्वराच्या हाती असलं तरी प्रयत्न करणं हे त्याच्या हाती होतं. बायकोचं म्हणणं रामाला डावलता येत नव्हतं. 4-8 दिवसात चांगला दिवस बघून पुण्याला जायचं ठरलं. सगळं निश्चित झालं. कुणाबरोबर जायचं,
कुणाला बरोबर घ्यायचं, कुठं उतरायचं, कोणत्या डॉक्टरना दाखवायचं, ही सगळी यादी तयार झाली आणि एकाएकी रामा आजारी पडला. त्याच्या दोन्ही पायात कळच गाठली. आपले पाय अंतराळी धरून तो घरात बसला. बायकोची तब्येत दाखवायला पुण्याला निघालेला रामा पायात कळ घालून घर धरून बसला. पायाला सूज नाही, फीज नाही आणि पाय धरून बसायची पाळी त्याच्यावर आली. अशी एकाएकी कळ काय यावी हेच कुणाला कळेना. चांगला हिंडता फिरता धडधाकट माणूस कोंबडी डालल्यागत एक जागी बसून राहिला. काही केल्या पायातली कळ म्हणून कमी होईना. पुष्कळ उपाय करून बघितले, पण गुण येण्याचे काही चिन्ह दिसेना. सरकारी दवाखान्यातलं औषध झालं, खाजगी वैद्याचं औषध घेऊन बघितलं, पण उपाय म्हणून काही चालेनासा झाला. नाव रोग वाढू लागला, जास्तच होऊ लागलं, पण कमीचा काटा काही दिसेना. होता होता एक दिवस भयंकरच झालं. पाय धरून बसलेला रामा गुरागत ओरडू लागला. त्याच्या ओरडण्यानं सारी गल्ली जमा झाली. गावातले लोक गोळा झाले. पाय उरावर घेऊन पडलेला रामा ज्याला त्याला विचारू लागला, आगा लई दुखाय लागलाय पाय, ह्यावर उपाय तरी काय करावा. रामाला बघायला झालेले लोक बसून राहिले. आपापल्या परीनं उपाय सुचवू लागले, चौकशी करू लागले. गावचे कुलकर्णी दत्तोपंत विचारू लागले, रामा आज पतूर उपाय तरी काय केलंस र यावर. रामा विवळतच सांगू लागला, अहो जे कोण सांगल ते सगळं केलं आणि डॉक्टर म्हणल ते बी सगळं केलं. दत्तोपंतांनी विचारलं, खुळ्या रक्तचंदाची भावली तर लावून बघायची. अहो ती अजून पतोर कशाला राहती, पहिल्या झुटला तेच लावलं, मग त्याचा गुण नाही आला. असं सारखं वाढतच चाललंय आणि गुण कसा येईल. यावर पंत हसून म्हणाले, तुम्हा नवरा बायकोंचं दुखणंच विपरीत म्हणायचं. तर हो, कशी मज्जा आहे बघा की. तिच्या दुखण्याची ती तरा तर माझ्या पायाची ही तरा. आमच्या दुखण्यावर डॉक्टरच कोण नाही बघा गावात. रामाची बायको मध्येच म्हणाली, का मला नावं ठेवीत होता नव, तेच भोगायला लागले बघा तुम्हाला. मला म्हणायचं किती डॉक्टर तरी करायचं. आता तीच पाळी आणली का नाही देवान तुमच्यावर. आता ते बोलून काय उपयोग हाय. कोणीकडनं तरी ह्यो एकदा बरा होऊ दे. असं म्हणून येसू कुंभार म्हणाला, रामराव असं करता का. रामा विवळतच बोलला, कसं करू, काय करू म्हणतोस. तसं नव गा, आता हे डॉक्टरच बंद कर. काय, आणि डॉक्टर बंद करून काय करू. हेच आपलं देशी उपाय करा काहीतरी. अरे आता देशी उपायाने काय करू. यावर लांब कोकणातल्या एका वैद्याचं नाव सांगून येसू कुंभार म्हणाला, एक जालीमुळी आहे बघ त्याच्याजवळ. जरा मुळे उघडून लेप दिला म्हणजे कळ थांबलीच म्हणून समज. रामजी लोहारनंही साथ दिली. होय, येसबा म्हणतोय ते काय खोटं नाही. एक एक वनस्पतीचा गुणच असतोय का तसा. दुसऱ्या एकानं मध्येच तोंड उघडलं, तर वनस्पती असं म्हणलंय कशाला. जुन्या काळात तुमची औषधं होती कुठं. येसू कुंभार म्हणाला, आगा झाडपाला हेच औषध की त्या काळचं. ह्या टोचायच्या सुया आणि कुप्या आता आल्यात गा. रामजी बोलला, आणि ऑपरेशन तरी कुठं होतं गा तवा. कवा तरी एखादं ऐकायला यायचं. आता बघावं तर सरास कापाकापीच चाललेलीच आहे. तर गा पोट दुखायला लागलं तर चाटण्यावर भागायचं. ते आता पोट फाडायची पाळी आली या. काय बी झालं की आधी फाडायचंच बघत्यात. फाडाफाडी आणि कापाकापीशिवाय दुसरी भाषाच नाही. सगळीकडे आता हेच झालंय. आगा मुलं उपासताना बी आता कापूनच काढतात म्हण. येसू गळ्यातल्या गळ्यात हसून म्हणाला, आता आठवलं म्हणून सांगतो. परवाची गोष्ट, काय जुनी नाही काय नाही. ती बी थोरल्या दवाखान्यातली आहे. कोणच्या बाबाचा खून झाला होता, म्हणजे मेला होता का तो. तर त्या मड्याचं ऑपरेशन केलं बघा. मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलं. आता मड्याचं ऑपरेशन म्हटल्यावर होईक म्हणायचं का नाही. येसू कुंभारानं करून घेतलेला हा चुकीचा समज दूर करायला जाऊन दत्तोपंत म्हणाले, येसमा अरे ते ऑपरेशन नसेल, पोस्टमॉर्टम असेल गा. नाही हो पंत, ऑपरेशनच. चांगलं फाडल्याला म्या डोळ्यानं बघितलं तर. खालपासनं वरपतोर सरळ सगळ्या शरीराचं ऑपरेशन झालं. बोलणं आणखी वाढलं असतं, पण पाय अंतराळी धरून बसलेला रामा
मध्येच जोरानं ओरडू लागला. अशीच 5 मिनिटे गेली आणि कळ कमी झाल्यावर तो विवळून म्हणू लागला, काय करू गा? ह्या पायाला आता करू तरी काय? येसू बोलला, मग जातोच नव कोकणात? 4 दिवस मोडतील, पर पाय बरा होईल बघ. रामजी लोहार म्हणाला, होय, नाहीतर इथं ऑपरेशन करायची पाळी येईल. तर का सरळ असलेला पायानी कापून ठेवतील. देशी औषधाचं महात्म्य येसू कुंभार आणि रामजी लोहार पटवून देऊ लागले. झाडपाला, मुळ्या याविषयी सुरू झालेलं बोलणं संपण्यापूर्वीच बाळा शिंपी रागारागाने म्हणाला, रामा, या देशी औषधाच्या माग लागू नको, नाहीतर लय जळ बसल. ती का र बाळा? बाळा सांगू लागला, अगा माझं दात कशानं गेलं? दात किडाय लागलं म्हणून औषध घ्यायला वैद्याकडे गेलो, तर त्या भादरानं कसला पाला माझ्या कानात पिळला, देवाला दक्कल. काय झालं गा? कपाळावर हात मारून बाळा म्हणाला, आणि ज्या तोंडाला फेस आला तो फेसाबरोबर तोंडातलं दात बी बाहेर पडलं. येसू कुंभार तारीफ करून म्हणाला, हा, असं असतं एक एक जालीम औषध. बाळानं विचारलं, सगळं दात बाहेर काढायचं वय? तसं नव्ह, एखादा थेंब जास्ती पडून असं झालं असेल, पर औषध काय गुणकारी, ह्याला म्हणायची वनस्पती. बाळा संतापानं लाल होऊन बोलू लागला. तसे कुंभार आणि लवार तोंड मिटून गप्प बसून राहिले. आता देशी औषधांची तारीफ बंद होऊन इंग्रजी औषधांची तारीफ सुरू झाली. बाळा येरेसरीनं म्हणाला, माझ्या तोंडाकडे बघून तरी ही देशी औषधं घेऊ नकोस. रामा, त्या झाडपाल्यांच्या नादी लागू नकोस. पाय धरून बसलेला रामा विचारू लागला, अरे मग ह्यावर उपाय तरी काय करू? बिनधोकपणे बाळा म्हणाला, शाना असलास तर मिरजला जा, पायाचा फोटो काढून घे. रामा विवळून म्हणाला, आगा लगीन होऊन 4 साल झाली, तरी अजून आम्ही जोडीन फोटो काढून घेतला नाही, आणि मर्दा माझ्या एकट्या पायाचा फोटो काढून घेऊ वय? बाळा हसून म्हणाला, आगा ह्यो पायाचा फोटो काय घरात लावाय काढायचा नाही. रामा विवळून म्हणाला, अरे मग फोटो काढायचा कशाला? त्याची बायको म्हणाली, या बया, घरात लावायचा नाही तर मग फोटो काढून फायदा काय? बाळा नुसत्या पायाचा फोटो का काढायचा हे नीट समजावून सांगू लागला. अगा ह्यो फोटो डॉक्टर लोक परीक्षा करण्यासाठी काढून घेतात. परीक्षा करण्यापायी म्हणजे का? म्हणजे बघ, फोटो नीट तपासून त्यात काय दोष आहे, काय इलाज करायला पाहिजे ते ठरवतात का? काय बोलतोय तिची बन? अरे मग त्याच्यासाठी फोटो कशाला काढायचा? पायच बघ म्हणावं की डॉक्टरला. बघा किती हुशार असतात बघा हे डॉक्टर. पाय असताना फोटो बघणार आणि मग परीक्षा करणार, म्हणजे मग त्यातनी काय म्हणायचं रे बाळा? यात रामजीनंही भर घातली. अगा निव्वळ फोटो बघून जर परीक्षा करता आली असती तर भरारा लग्न जमली नसती का? होय, मग पोरी बघायची उसाबर तरी कशाला केली असती? नुसतं फोटो बघून काम भागलं असतं की. पायाचा फोटो का काढायचा हे बाळानं 1 तास समजावून दिलं, तरी काही कोणाच्या डोक्यात प्रकाश पडेनासा झाला. मात्र लोक बोलायचे थांबले. त्याचा फायदा घेऊन बाळानं सल्ला दिला, रामा, मिरजला जा आणि परीक्षा करून घे. काय सुया टोचाव्या लागल्या तर टोचून घे. उगाच असं का कुसमत बसलास मर्दा? रामा खरोखरच मिरजेला जाण्याचा विचार करू लागला. तसा येसू न राहून म्हणाला, छे छे, मिरजेचं नाव काढू नकोसा. तिथं ऑपरेशनवर लई दणका आहे. तिथलं डॉक्टर चांगला असलेला पाय बी कापून टाकतील. मिरजेला जाण्यात काय काय तोटे आहेत हे सांगून झाल्यावर येसू पुन्हा म्हणाला, आगा तुला जर देशी औषध घ्यायचं नसलं तर राहू दे, पण मिरजेचा तेवढा नाद सोड. रामाची बायको म्हणाली, मग आपल्या डनिंगला तरी दाखवावं. डनिंगचं नाव काढताच रामा भडकून म्हणाला, त्या डनिंगचं नाव काढू नकोस. तुला किती गुण आला तिचा माहिती आहे ना? विनाकारणी 500 रुपयाची अवधी घातली अवदसीनं. यावर रामजी म्हणाला, होय, पैसाच काढायचं काम आहे का तिचं? त्यात काय अर्थ नाही. येसूही तवान म्हणाला, नुसतं गोड बोलून गाभणं करणारी बाई ती. तिचं चलन वळखून येत नाही वय? कुठल्या डॉक्टरकडे जावं ह्यावर काही एकमत होईना. लोकांनी नाना नावं सुचवली. एक जण म्हणाला कोकणात जावा, तर दुसरा म्हणाला मिरजला जावा, तिसऱ्यानं सांगली काढली, तर चौथ्यानं सातारा सुचवला.
कुठल्या डॉक्टराच्या बाबतीत एकमत होईना. एकाने एक सुचवलं तर दुसरा दुसरं सुचवू लागला. प्रत्येक डॉक्टरात काहीतरी खोड दिसू लागली. होता होता येसू म्हणाला, ह्या डॉक्टरांचा नाद सोड रामा. आता तुम्हाला काय सांगायचं गड्यांनो. आमची मामी क्षयानं पडली तर किती औषध पाणी करावं. सांगाल त्या डॉक्टराचं औषध खाल्लं. एकेका डॉक्टराचा गुण येईना म्हणून अखेर शेवट 3-4 डॉक्टरांची औषधं सुरू केली. डागडे रुसतील म्हणून हेच त्याला आणि त्याच ह्याला काय कळू सुद्धिक दिलं नाही. अरे डॉक्टर रुसायचं कारण काय? कारण काय म्हणजे दुसऱ्याचं औषध सुरू केलं म्हटल्यावर कुणाला बरं वाटेल होय? आपलं गिराईक दुसरीकडे गेलं तर दुकानदाराला बरं वाटेल का? ह्यापैकीच हे गा. दत्तोपंतांनी पुन्हा खोदून विचारलं. मग एकदम 4 डॉक्टरांची औषधं सुरू केली होय? मग काय सांगतो तर. अहो गुणच येईना. मग काय करायचं? कुणाच्या हाताला येस येईल त्याला येऊ देत असं म्हणून समद्या डॉक्टरांची औषधं सुरू केली. औषधाचा निस्ता चौकोडनं मारा केला. कुणाच्या पुड्या, कुणाच्या गोळ्या, कुणाची इंजेक्शन ही सगळी सुरूच ठेवली. सकाळी उठल्यापासनं मामी जी औषधं प्यायला लागली ती रात्री झोपल्यावरच थांबायची. मग काय गुण आला का? कशाचा गुण मर्दांनो. मग हे उदाहरण कशाला सांगितलं असतं तुम्हाला. उलट ही औषधं सुरू केल्याधरनं 3ऱ्या दिवशी खल्लास झाली बिचारी. आता मला सांगा काय गुण आला ह्या औषधांचा आणि काय उपयोग झाला या डॉक्टरांचा. या सर्व गोष्टीतून सार काढून रामजी म्हणाला, काय पाहिजे तर नशीब पाहिजे. आपलं नशीब जर बलवत्तर असल तर मग डॉक्टर नको आणि फिगडर नको. आणि आपल्या प्रारब्धातच जर जगायचं नसलं तर कुठला डॉक्टर आणि कुठलं काय घेऊन बसल्याचा मर्दानू. मंडळींचा विचार एकंदरीत असा दिसला की रामानं गाव सोडून कुठंच जाऊ नये. पाय बरा होणार असेल तर आपोआप बरा होईल आणि नशिबात पाय लाभणार नसतील तर कुठं मुलकात जाऊन त्याचा काही उपयोग होणार नाही. फार तर आपल्या मनाची समजूत म्हणून नावाला औषध घेत आपलं इथंच राहावं. पाय बरे होणार असतील तर होतील, नाहीतर राहतील त्याची आशा करू नये. कुणाचं ऐकायचं हा प्रश्नच होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही अशी चर्चा झाली. बोलून बोलून लोक दमले आणि संध्याकाळ झाल्यावर उठून गेले. कुठंतरी पुण्या मुंबईकडे जाऊन पायावर काही चांगला इलाज करून घ्यावा असं रामाच्या मनात होतं. पण आता काय करावं हे त्याला समजेनासं झालं. त्याची बायको ही घाबरी होऊन गेली. लोकांनी असं कोडच घातलं. काही सुचेनासं झालं. पाय तर एकसारखा ठणकतच होता. एक घटकाभर सुद्धा चैन पडू देत नव्हता. तोंडानं विमळण्यापलीकड रामाला दुसरं काहीच करता येत नव्हतं. तो हैराण होऊन मोठमोठ्यानं विवळू लागला. बायको बिचारी पायाशी बसून राहिली. 2-2 मिनिटाला विचारू लागली, आता करू तरी काय मी. अशा वरडण्यानं का पाय बरा होणार आहे वय? अगं मला कुठंतरी लांब घेऊन चल. आता कुठं घेऊन जाऊ? कुठं नेलं म्हणजे पाय बरं होतील ते तरी सांगा. अगं ते मी काय सांगू. अहो मग मी तरी कुठं नेऊ? अगं मग इकडं कोण येत नाही तर दुसरीकडे जायला नको. बायको डोळे पुसून म्हणाली, काय कुठं जायला नको यायला नको. प्रारब्धात जसं असल तसंच होईल. मला कळा सण होईनात. मी काय करू? कुणाचं औषध घेऊ आता? तशी ती रागानं म्हणाली, एक सोडून 4 डॉक्टर झालं तरी गुण येईना. आता कुणाचं औषध नको आणि पाणी नको. मड बसविलं त्या डॉक्टराचं. मी देवाला मागून घेते, नवस बोलते. अंथरुणावर तळमळत पडलेला रामा पटकन उठून बसला. पायातल्या मुंग्या झाडाव्यात तसे पाय झाडून म्हणाला, पाय बरं झालं माझं. आ कळा गेल्या? तो हसून म्हणाला, अगं होत्याच कधी. म्हणजे डॉक्टराचं मड बसविलं का हे आधी सांग. म्हणजे मग सांगतो तुला. ते कवाच बसविलंय. अजूनपर्यंत कशाला राहील? मग पायातल्या कळा तरी कशा राहतील? अहो म्हणजे काय म्हणत्यासा? तुला एक दृष्टांत दावला. कसला दृष्टांत? तुला अजून कळला नाही? अगं लोक काय पाहिजे ते सांगतात म्हणून आपण तसं करायचं नसतं. लोक मस्त इलायतीला जा म्हणतील. आता मला सांग, पुण्याला जायचं का? हाताचा मुटका हुनवटीला लावून रामाची बायको म्हणाली, आता काय म्हणावं तुम्हाला. चांगला उपाय काढण्यासाठी ह्यो. मग काय करायचं? तू रोज एक नवा डॉक्टर बघायला लागलीस. तुला सांगायचं कसं?
म्हणून ह्यो अस्सल देशी उपाय केला. कसा आहे? जालीम आहे नव? ती शांतपणे म्हणाली. चांगली मात्रा लावलीसा बघा. तरी म्हटलं सूज नाही आणि पायात कळा कशा घालत्यात? घातल्या का नाही? तुझी वाचून पाय दुखला आणि सुंटी वाचून खोकला गेला. हेला म्हणत्यात देशी उपाय. धन्यवाद.